नमस्कार मंडळी, मी देवकी चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी न करता म्हणजेच की डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता करायला एकदम सोपा, पचायला हलका फुल तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटात किती मस्त जाळीदार व मऊसूत नाश्ता बनवून तयार झालेला आहे। दिवसभर जरी राहिला तर अजिबात वातट नाही लागणार, जसाच्या तसा एकदम टेस्टी मऊसूत। नाश्त्याला किंवा डब्याला काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे हा नाश्ता बनवण्यासाठी एक मोठंसं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे। रवा कोणताही जाड किंवा बारीक तुम्ही वापरू शकता आणि जर कपाचं माप नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल। आणि आपल्या नाश्त्याला आंबूस चव येण्यासाठी इथं 2 चमचे दही वापरायचं आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा इथे वापर करू शकता। आता इथे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला रवा बुडेल इतकं पाणी वापरायचं आहे, पण थोडं थोडं वापरायचं आहे, एकदम जास्तच टाकायचं नाही आधीच, कारण रव्याच्या गुठळ्या पण होऊ शकतात। असं गुठळ्या मोडत मोडत आपल्याला थोड्या थोड्या पाण्याचा वापर इथे करायचा आहे। तर इथे बघू शकता मंडळी, या कन्सिस्टन्सीमध्ये थोडं थोडं पाणी वापरून असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, रवा वापरलेला आहे तर 8 ते 10 मिनिट आपल्याला रव्याला फुलण्यासाठी वेळ द्यायचा आहे। रवा भिजतोय तोपर्यंत आपल्याला एका मोठ्याशा भांड्यामध्ये कुरमुरे काढून घ्यायचे आहेत। हा झाला 1 कप आणि हा झाला दुसरा कप, म्हणजेच की 1 कप रव्यासाठी आपल्याला 2 कप कुरमुरे वापरायचे आहेत, म्हणजेच की लाह्या। जर तुम्हाला कुरमुरे वापरायचे नसतील तर तुम्ही जाड पोह्याचा म्हणजेच की 1 कप जाड पोह्याचा इथे वापर करू शकता। आता काय करायचं आहे, आपल्याला कुरमुरे बुडतील इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे पाण्याचा इथे जास्त प्रमाणात वापर करायचा आहे आणि त्यामुळे कुरमुरे असे स्वच्छ धुतले जातात आणि एकदम ते 2 ते 3 मिनिटात असे नरम पण पडतात। असं चांगल्या प्रकारे आपल्याला धुवून घेतलं की म्हणजे या पाण्यामध्येच आपल्याला असे भिजत ठेवायचे आहेत। फक्त 4 ते 5 मिनिटापर्यंत आपण याला असंच भिजत ठेवू। तर या नाश्त्यासाठी खमंग अशी चटणी बनवायची आहे। त्यासाठी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 मूठ अशी हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे आणि यासोबतच अर्धी वाटी नारळाची पावडर। जर तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर सुक्या नारळाला तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे, जर फुटाणे वापरायचे नसतील तर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा तुम्ही वापर करू शकता। तिखटपणासाठी 3 ते 4 अशा हिरव्या मिरच्याला चिरून घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता। चव चांगली येण्यासाठी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि चटणीला आंबूसपणा आणि चव बॅलन्स राहण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची। चिंचऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा 1 चमचा दही वापरलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ टाकल्यावर आपल्या गरजेनुसार यामध्ये पाणी वापरून आपल्याला चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशा कन्सिस्टन्सीमध्ये चटणी एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे। जर तुम्हाला यापेक्षा चटणी पातळ बनवायची असेल तर तुम्ही आणखीन पाण्याचा इथे वापर करू शकता। आता पूर्णपणे चटणी तयार झालेली आहे। आता थोडा वेळ या चटणीला बाजूला ठेवून फटाफट नाश्ता बनवायला घेऊ। तर इथे बघू शकता मंडळी, 4 ते 5 मिनिटानंतर कुरमुरे एकदम असे नरम झाले आहेत आणि बारीक सुद्धा झालेले आहेत। आता काय करायचं आहे, आपल्याला या कुरमुऱ्यामधलं पूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे। आता पाणी वेगळं करून घेतलेले कुरमुरे आपल्याला एका मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात असं काढून घ्यायचं आहे। आता या कुरमुऱ्यासोबतच आपल्याला हा भिजत ठेवलेला रवा पण काढायचा आहे आणि याला सुद्धा भिजत ठेवून 10 मिनिट पूर्ण झालेले आहेत। तर हा पूर्ण रवा इथे काढून घ्यायचा आहे। तर नाश्त्याला कॅरमल रंग येण्यासाठी 1 छोटा चमचा साखर घेतलेली आहे आणि साखर वापरल्यामुळे नाश्त्याला अजिबात गोड चव येत नाही, फक्त चव बॅलन्स होते। त्यामुळे तुम्ही इथे साखरेचा वापर करा, अन्यथा नाही केलं तरी पण चालेल। आता इथे चवीपुरतं मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला पाणी न वापरता अगोदर असं फिरवून घ्यायचं आहे। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर मी वाटून घेतलेले आहे आणि इथे बॅटर वाटत नसेल तर तुम्ही पाव कप पाण्याचा वापर करू शकता। मी पाव कप पाणी वापरून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आणखीन पाव कप पाण्याचा इथे वापर करायचा आहे आणि या भांड्याला चिकटलेलं बॅटर पूर्ण यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही जास्त पातळ बॅटर बनवलं तर रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता असते। आता पूर्ण बॅटर मी तयार करून घेतलेले आहे। या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार झालेलं आहे। आता या बॅटरला आपल्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही, कारण रवा आणि कुरमुरे आपण चांगल्या प्रकारे भिजत ठेवलं होतं। आता काय करायचं आहे, 1 पॅकेट लहान इनोचा वापरायचा आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला इथे इनो वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता। आता बॅटरमध्ये इनो चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे। तर काय करायचं आहे, आपल्याला आता फटाफट नाश्ता बनवून घ्यायचा आहे। तर म्हणजे हा नाश्ता बनवण्यासाठी मी एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि त्यावरती 1 थेंब तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलाला असं चांगल्या प्रकारे तव्याला पुसून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा नसेल तर तुम्ही छोट्या नॉनस्टिक पॅनचा सुद्धा इथे वापर करू शकता। आणि तवा हा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे। अशी थोडीशी हलकी वाफ यायला लागली
एक पळी असं बॅटर टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. आता गॅसला स्लो ठेवूनच आपल्याला याला जाळी पडायची वाट बघायची. चांगल्या प्रकारे एका बाजूला भाजू द्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मंडळी काय मस्त जाळी पडलेली आहे. फक्त एक थेंब तेलाने मस्त असा नाश्ता न चिटकता तयार झालेला आहे. आता पलटून भाजण्याची काहीच गरज नाही. तर या नाश्त्याला मी बाजूला काढते आणि असंच संपूर्ण बॅटरचे नाश्ते तयार करून घेते. डाळ तांदूळ भिजवण्याची कटकट नाही, कोणतीही पूर्वतयारी नाही. ज्याप्रमाणे हा डोसा बनवला आहे 3 ते 4 जणांना नक्की पुरेल. पाहू शकता किती मस्त जाळीदार आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत. आपले आजी आजोबा ज्यांना दात नसतील ते सुद्धा खाऊ शकतील इतका मऊसूत. तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.